महाराष्ट्रातील 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नकाशावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते घेणार आहोत। तो सोबत आपण जे मॅप रीडिंग असते, एखादी गोष्ट मॅप मध्ये पॉइंट आउट करायची एका रिकाम्या किंवा आपण म्हणू शकतो खाली जो मॅप असतो, जो नकाशा असतो, त्याच्यामध्ये जर आपल्याला काही गोष्टी पॉइंटिंग साठी जर विचारल्या असतील तर ते क्वेश्चन्स आपण आज घेणार आहोत। यापूर्वीही बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दलचं जे गायडन्स आहे ते एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं होतं, पण तो व्हिडिओ जो होता आपण नॉर्मल ग्रीन स्क्रीनवर घेतलेला होता। पण आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त अपॉर्च्युनिस्टिक आहे, कारण याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण मॅप वरचेच फक्त करणार आहोत। सुरू करूया व्हिडिओला। बघा, अचूक पर्याय निवडायचा आपल्याला आणि वाक्य लिहायचं आहे। खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दाखवतो? ब्राझीलचा जर किनारी भाग आपण पाहिला या ठिकाणी तर तुम्हाला हा भारताचा आहे, ठीक आहे। हा भाग जो आपल्याला इथे दिसतोय हा भाग भारताचा आहे। हा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ब्राझीलचा दिसत नाही, तो उलटा आहे ब्राझीलच्या मॅपच्या, हा भारताच्या उलटा आहे। तर याच्यातलं जे पहिलं उत्तर आहे ते आपल्याला ब्राझीलचा जो पूर्व किनारपट्टीचा भाग जो आहे तो दाखवतो, ज्या भागामध्ये अटलांटिक महासागर जो आहे, अटलांटिक महासागर ब्राझीलला लागलेला आहे। ओके, तर हे एक महत्त्वाची गोष्ट आपण इथं पाहिली। आता आपण या बेसवरती अजून एक कोणता प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये ते विचारतात की कोणता आकार हा भारताचा किनारी भाग दाखवतोय। ओके, आणि हे अतिशय सोपं आहे तुमच्यासाठी, कारण हा नाहीये, हा पण नाहीये, त्यानंतर हा पण नाहीये, म्हणजे उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3। अशा प्रकारचे बेसिक क्वेश्चन पण मॅप मध्ये बऱ्याचदा जे आहे ते विचारले जातात। त्यानंतर आता बघा, असा एक प्रश्न पेपरमध्ये येतो, भारताच्या बाह्यरेखा नकाशामध्ये खालील गोष्टी निर्देशांकासह दाखवा। म्हणजे एक मॅप दिला जाईल, भारताचा रिकामा मॅप दिला जाईल आणि त्या रिकामा मॅप मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दाखवायच्या? सिक्कीम, नर्मदा, थंड वाळवंट, एकशिंगी गेंडे, दक्षिण भारतातील उच्च लोकसंख्या घनता असलेलं एक राज्य आणि मुंबई प्रमुख बंदर। आता कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे? सिक्कीम कुठं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा माहित असलं पाहिजे। नर्मदा नदी कोणत्या राज्यामधून वाहते? गुजरात। ह्या नदीबद्दल कुठून वाहते, काय वाहते ते माहित असलं पाहिजे। थंड वाळवंट कोणतं आहे? तर ते लडाख आहे, म्हणजे लडाख तुम्ही इथं नोट जे आहे ते पॉइंट आउट करायचं। एकशिंगी गेंडे कुठं असतात? हे आसाम मध्ये असतात आणि आसामला यासाठी रंगवायचं आणि एक विशेष आपण याच्यासाठी टेबल पण बनवणार आहोत की ज्या ठिकाणी आपण जी गोष्ट दाखवतोय त्यासाठी आपण कोणता सिम्बॉल वापरतोय। जसं मला या ठिकाणी नर्मदा नदी दाखवायची, तर मे बी मी काहीतरी असा सिम्बॉल यूज करेल। मला एक शिंगी गेंडा दाखवायचा, त्यासाठी मी असा एक शिंगाचा आकार असलेलं काहीतरी तयार करेल। थंड वाळवंट दाखवायचंय, मग असं काहीतरी दाखवेल। तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक गोष्टीला जे आहे हे अशा प्रकारची एक सूची जी असती ती सूची बनवणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये एक डायरेक्शन पण आपण दाखवत असतो, ती नेहमी उत्तर असते। त्यानंतर दक्षिण भारतातील उच्च लोकसंख्या घनता असलेलं राज्य, ते एक राज्य कोणतं आहे दक्षिण भारतातील उच्च लोकसंख्या घनता असलेलं? त्याचं नाव आहे तामिळनाडू। ओके, हे आहे तामिळनाडू। आता यामध्ये कसं आहे, तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत, जसं की थंड वाळवंट लडाख दाखवून दिलेलं आहे, बरोबर। त्यानंतर आपल्याला सिक्कीम या ठिकाणी आपल्याला दिसते। काय होतं सिक्कीम बद्दल, कोणाला आठवतं? या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं होतं की ज्या ठिकाणी आपल्याला त्यांनी वन हॉर्न रायनोसॉरस दिलं होतं, म्हणजे एक शिंगी गेंडा कुठं आहे, तर ते आसाम मध्ये आहेत, हा आसामचा भाग आहे। त्यानंतर सिक्कीम आपल्याला डायरेक्टच दाखवायचं होतं, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही। नर्मदा नदी ही माहिती करून घ्या, कुठे आहे, कोणत्या लोकेशनला आहे। सरळ सरळ महाराष्ट्राच्या थोडं वर गेलो की इथे एक अशी लाईन तुम्ही काढली आणि वर नाव दिलं रिव्हर नर्मदा की तुमचं काम याच्यामध्ये जमलं। त्यानंतर मुंबईच्या ठिकाणी जे महत्वाचं आपण म्हणू शकतो नौका याच्यासाठी जे प्रमुख बंदर आहे, मुंबईचं बंदर इथं दाखवून द्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अजून त्यांनी काय विचारलेलं होतं? साऊथ इंडिया मधली सगळ्यात जास्त घनता असलेलं राज्य कोणतं आहे दक्षिण भारतातलं? ते तामिळनाडू आहे। अशा प्रकारचा प्रश्न आपण सॉल्व्ह केला। आता हा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, खालील नकाशा वाचा आणि दिलेल्या काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं करायची आहेत। त्यांनी त्याच्यावर काही प्रश्न पण आपल्याला दिलेले आहेत। जसं हा मॅप आपण पूर्ण जर ऑब्झर्व केला
तर मराठीतला टाकायचा होता पण चुकून इंग्रजीचा आला, पण काही फरक पडत नाही. काटिंगा इथे आहे. अमेझॉन नदीचं खोरं इथं आहे. गयाना हायलँड्स इथे आहेत, गुयाना हायलँड्स. त्यानंतर बोल्विया, हे सगळे कोलंबिया, व्हेनेझुएला सारखे देश गुयाना हे लागलेले आहेत, ते दिसतंय आपल्याला. त्याचबरोबर ब्राझिलियन हायलँड, ब्राझीलची उच्चभूमी आपण पाहू शकतो. पंपास नावाचा भाग, पॅन्टनल सारखा भाग आपल्याला इथं दिसतो आणि ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया पण दिसते. प्रश्न काय आहे? अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंची किती आहे? म्हणजे आपल्याला खोऱ्याची उंची इथेच कुठेतरी दिलेली असेल आणि त्या खोऱ्याची उंची जर तुम्ही शोधली किंवा तुम्हाला तशीच माहिती असली, बघा याच्यामध्ये हाईट दिलेली आहे रंगानुसार. जर तुम्हाला अमेझॉन खोऱ्याचं जर तुम्ही भाग पाहिला तर तुम्हाला इथं 200 या आकडा 200 ते 300 किंवा 200 आकडा असा तुम्ही देऊ शकता रंगानुसार, कारण रंगाच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी हाईट मीटर मध्ये दिलेली आहे. जे उंचावरचे प्रदेश आहे सगळ्यात त्यांना येलो कलर आहे. जे मीडियम त्याच्या खालचे आहे 500 वाले त्यांच्यासाठी थोडा पिवळसर कलर आहे आणि जे 200च्या दरम्यान आहेत ते हिरवा रंग वगैरे दिलेला आहे. पुढचा प्रश्न त्यांनी इथं विचारलेला आहे, अमेझॉन नदीचं खोरं कोणत्या दोन उंच प्रदेशामध्ये आहे? आपण जर इथं थोडं ऑब्झर्व केलं, हे अमेझॉन नदीचं खोरं आहे. इथं आपल्याला दोन महत्वाच्या भागाच्या दरम्यान हे खोरं दिसतं. एक आहे या ठिकाणी एक महत्वाचं शिखर पण आहे, गयाना हायलँड्स वर आहेत. त्याचबरोबर खाली आपल्याला जो पार्ट दिसतोय तो आहे ब्राझिलियन हायलँडचा, म्हणजे आपण म्हणू शकतो ब्राझीलची उच्चभूमी आणि गुयाना हायलँड यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्या भागामध्ये काय आहे तर अमेझॉन नदीचं खोरं या दोन उंच प्रदेशामध्ये आहे. कारण त्यांनी उंच प्रदेशच विचारले, तर आपण समुद्र त्यात घेऊ शकत नाही. पिको दी नेब्लिना या शिखराची उंची किती आहे? सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही पिको दी नेब्लिना 3014, ओके, 3014 मीटर हे आपल्याला पिको द नेब्लिनाची उंची या ठिकाणी दिलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पेपरमध्ये सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला फ्री मध्येच डायरेक्ट मॅप मध्ये आहे. कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे? याच्यासाठी दिशा ज्ञान आवश्यक आहे, जे तुम्ही स्कॉलरशिप मध्ये शिकलेले असाल. बघा हा ब्राझील, याच्यामध्ये पहिल्यांदा कटिंगा शोधणं आवश्यक आहे. ह्या ठिकाणी आहे कटिंगा आणि आपण जर पाहिलं तर ब्राझीलच्या सरळ सरळ पूर्व भागामध्ये, ठीक आहे, पूर्व भागामध्ये आणि जास्तच त्यांना पाहिजे असतील तर ब्रॅकेटमध्ये हे टाकून द्यायचं, ईशान्य जरी वाटलं त्यांना तरी ईशान्य टाकू शकता, पण ते सरळ लाईन मध्ये असल्यामुळं आपण त्याला पूर्वच म्हणू शकतो. पूर्व भागामध्ये कटिंगा नावाचा प्रदेश आहे. ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे? ब्राझीलच्या दक्षिणेला जर आपण पाहिलं तर पंपास नावाचा, ठीक आहे, पंपास नावाचा जो गवताळ प्रदेश आहे तो आपल्याला ब्राझीलच्या दक्षिणेकडे पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला. आता पुढचा प्रश्न काय आहे? आता याची उत्तरं पण दिलेली आहे. 0 मीटर ते 200 मीटर हे उत्तर करायचं जर तुम्हाला अमेझॉन खोऱ्याची उंची विचारली तर. अमेझॉन नदीचं खोरं गयाना हायलँड आणि दक्षिणेकडे ब्राझिलियन हायलँड्स, ओके, याच्या दरम्यान आहे. ब्राझीलची उच्चभूमी आणि गयाना हायलँडच्या दरम्यान. पिको दी नेब्लिना हे शिखराची उंची 3014 आहे. ब्राझीलच्या ईशान्य दिशेला, ऍज अ करेक्ट उत्तर तुम्ही ईशान्य दिशेलाच करा. कटिंगा प्रदेश तो दिसतंय ते पूर्वेलाच. पंपास नावाचा गवताळ प्रदेश ब्राझीलच्या दक्षिणेला आहे. आपण पूर्ण मॅप ऑब्झर्वेशन वर केलं आणि आपण जेन्युइन केलं असेल तर काही क्वेश्चन चुकतील आणि आपल्याला माहितच असेल तर मग तुमचं काहीच चुकणार नाही. आता तुम्हाला माहित झालंय, आता तुमचा चुकायला नको. आपण बाय डिफॉल्ट ऑब्झर्वेशन नुसार गेलो. याच्यामध्ये मी एक स्टुडंट म्हणून तो प्रश्न सॉल्व्ह करून पाहिला आणि आता तो तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतला असेल तर यात तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण यायला नको, कारण आपण आता सगळे उत्तर पाहिलेले आहेत. आता भारताच्या बाह्यरेखा नकाशात काही गोष्टी दाखवायच्या. थारचं वाळवंट कुठे आहे बेटा? राजस्थान मध्ये, ठीक आहे. याच्यात राजस्थानला रंगवायचं. कोणताही पॅटर्न घेऊ शकता, असा वाला घेऊ शकता, नाहीतर असाही वाला घेऊ शकता, ठीक आहे. यातला कोणताही पॅटर्न तुम्ही घेऊ शकता. लडाख दाखवायचंय. तुम्हाला माहित आहे थंड वाळवंट आताच झालं. भारताच्या पूर्वेकडे 0 ते 20% शहरीकरण असलेलं राज्य कोणतं आहे? तर ओडिसा दाखवायचं आपल्याला, ठीक आहे. 0 ते 20% शहरीकरण झालंय तिथं. भारताच्या उत्तरेकडील बहुतांश भागात सफरचंद उत्पादक राज्य, त्यामध्ये काय दाखवणार? त्यामध्ये जम्मू काश्मीर तुम्ही दाखवू शकता. चेन्नई बंदर तामिळनाडूमध्ये आणि कन्याकुमारी ते पण तिकडेच तामिळनाडूच्या भागात. तर मॅप मध्ये कसं दाखवायचं मास्टर? बघा, लडाख पहिल्यांदा दाखवून द्यायचं कारण ते आपल्याला माहितीच आहे.
त्याच्याच साईडला जम्मू काश्मीरला सफरचंद भेटतात. पण क्वेश्चनचा नाव तिथे द्यायचंय. जसं त्यांनी लडाखचा क्वेश्चन 2 नंबरला विचारला होता, तर 2 त्यांनी कसा दिलाय, ब्रॅकेटमध्ये तिथं दिलेला आहे. म्हणजे 2 करून इथं लडाख नाव लिहून मराठीमध्ये आणि हा प्रदेश व्यवस्थित रंगून दिलेला आहे. आणि याचा खाली बॉक्स पण बनवायचा, की आपण याच्यामध्ये हे जे रंगवलेला असा भाग दाखवतोय तो कशासाठी दाखवतोय, लडाखसाठी दाखवतोय. जम्मू काश्मीरचा बघू शकता, इथं थारचं जे आहे ते वाळवंट आहे राजस्थानमध्ये. त्यानंतर हा ओडिसाचा भाग आहे, जिथं 0 ते 20% दरम्यान लोकसंख्येची घनता आहे, शहरीकरण झालेलं आहे. आणि चेन्नई हे आपण इथं तामिळनाडूमध्ये दाखवू शकतो आणि त्याच्याच खाली कन्याकुमारी. तर हे सगळे क्वेश्चन वाईज आपण इथं उत्तर जे आहे व्यवस्थित पेपरमध्ये करायचे आहेत. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला असं जास्त डोकं वापरायची गरज नाही. तुम्ही इझिली याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा असाच एक प्रकारचा प्रश्न ब्राझील बद्दल घेतोय. ब्राझीलच्या बाह्यरेखा नकाशामध्ये काही गोष्टी दाखवायच्या. कोंडोर दाखवायचं आपल्याला याच्यामध्ये. कमी लोकसंख्येची घनता असलेलं ब्राझीलचं सर्वात उत्तरेकडचं राज्य दाखवायचंय. सोयाबीन उत्पादन करणारं ब्राझीलचं सर्वात दक्षिणेकडचं राज्य दाखवायचंय. व्हिक्टोरिया बंदर आपल्याला दाखवायचंय. रिओ दी जनेरिओ एक पर्यटन स्थळ आणि ब्राझिलिया एक विमानतळ आपल्याला इथं दाखवायचं. पहिल्यांदा ब्राझिलिया दाखवून द्यायचं, कारण ते तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. हा शेप जरी असा रिकामा आला पेपरमध्ये तर झोपेत आठवलं पाहिजे की हे जे काही मधातलं आहे हे ब्राझिलियाच इथं लिहायचंय. त्यानंतर 6वा प्रश्न होता म्हणून ब्रॅकेटमध्ये 6 लिहिले. व्हिक्टोरिया एक महत्वाचं बंदर. रिओ दे जनेरो या ठिकाणी आपण काय सांगितलेलं होतं की या ठिकाणी कमी लोकसंख्येची घनता असलेलं नाही. हा क्वेश्चन कितवा आहे, रिओ दे जनेरोचा 5वा आहे. 5व्या प्रश्नामध्ये त्यांनी रिओ दे जनेरो एक पर्यटन स्थळ म्हटलेलं आहे. रिओ दे जनेरो काय आहे, एक पर्यटन स्थळ आहे. ठीक आहे, म्हणजे एक टुरिस्ट प्लेस आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो होता, काय म्हटलं होतं त्यांनी तिसऱ्या प्रश्नामध्ये, की कमी लोकसंख्येची घनता असलेलं याच्यामध्ये तिसऱ्या याच्यात होतं उत्तरेकडचं राज्य. तिसऱ्या याच्यात हे रोराइमा जे आहे ते दुसऱ्या याच्यात झालंय आणि तिसऱ्या याच्यामध्ये चुकून जे कमी लोकसंख्येचं कोंडोर पक्षासाठी दाखवलंय. तिथं पक्षाचा आकार जो दिसतोय आपल्याला रिओ ग्रँदे दो सुल या भागामध्ये कोंडोर पक्षाबाबत इथं दिलाय. ओके सॉरी, मी कोंडोर पक्षासाठी व्यवस्थितच दिलाय त्यांनी. आपला काहीतरी दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये म्हणजे उत्तरेकडे जो रोराइमा आहे तो प्रदेश कोणता आहे, ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जे आहे सर्वात आपण म्हणू शकतो कमी आहे, तो भाग रोराइमा आहे. आणि त्यांनी जो आपल्याला दक्षिणेकडचा सोयाबीन उत्पादनाचा भाग दिलेला आहे, जिथं सोयाबीनाचं उत्पादन घेतलं जातं, तो सोयाबीन उत्पादनाचा भाग म्हणजे रिओ ग्रँदे दो सुल. तिथं सोयाबीन आहे. ठीक आहे, आपण लक्षात ठेवू शकतो. सूल नाव दिसलं की ते सोयाबीन. ओके, रिओ ग्रँदे दो सुल म्हणजे सोयाबीनसाठी आहे. त्यानंतर व्हिक्टोरिया बंदर इथं दाखवलंय आपण. त्याचबरोबर आपल्याला अजून कोणता भाग कोंडोर दाखवायचा होता इथं दाखवलाय. ठीक आहे, त्यानंतर ब्राझिलिया पण आपण दाखवलेला आहे. त्याचबरोबर आता असाही एक प्रश्न ब्राझील बद्दल येतो जो जैवविविधतेशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये ब्राझीलच्या बाह्यरेखा नकाशात या गोष्टी तुम्हाला निर्देशांकासह दाखवायच्या, जसं पॅन्टनलचा भाग, काटेरी झुडपी असलेली वनस्पती, पंपास नावाचा गवताळी प्रदेश, कॉफी उत्पादक प्रदेश, उत्तरेकडील अमापा उच्च शहरीकरणाचं राज्य, मॅनोस नावाचं बंदर. आता हा प्रश्न तुम्ही होमवर्क म्हणूनही सॉल्व्ह करू शकता आणि होमवर्क मधून सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या मॅप वरती मग तुम्ही याची उत्तरं जर इथं पाहत असाल तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ इथं पॉज करा. पहिल्यांदा ते सगळेच्या सगळे नोट डाऊन करा मॅप वरती, नंतर हा व्हिडिओ पहा. ओके, त्यानंतर मॅनस, अमापा, थॉर्नी बुश व्हेजिटेशन, काटेरी झुडपी वन हे दाखवलीत. कॉफी जिथं ज्या राज्यामध्ये प्रोड्यूस केली जाते तो भाग, पंपासचा भाग दाखवलाय आणि पॅन्टनलचा भाग पण इथं दाखवलेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीला डिटेलमध्ये या ठिकाणी व्यवस्थित इथं दाखवलेलं आहे. तसंच भारताबद्दलही असे काही प्रश्न विचारले जातात की विंध्य पर्वत कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्याच्या दरम्यान आहे, द्वीपकल्पातील दक्षिणेकडील नदीचं नाव काय आहे, अरावली पर्वत, छोटा नागपूर पठार यांच्यातल्या पठारांची नावं काय. तर हे ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा, कारण कसं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं पाहूनही घ्याल पण मजा नाही येणार. तुम्हाला जर या सॉल्व्हिंग मध्ये मजा आणायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काम करायचंय, पटापट कोरे नकाशे घ्या, हे क्वेश्चन घ्या आणि सॉल्व्ह करा. चुकला तर चालेल, चुकल्यानंतर तुमच्याकडे आन्सर की याच व्हिडिओमध्ये, ओके, नकाशामध्ये ती आन्सर की तुम्ही लगेच पाहू शकता.
तर पुन्हा असे काही शिखर आहेत. पिको दी नेबला बद्दल पुन्हा प्रश्न आला, ब्राझील मधला सर्वोच्च शिखर दाखवा. दुष्काळ चतुर्भुज नावाचा जो भाग आहे ब्राझीलमध्ये, आपण त्याला ड्रॉट क्वाड्रिलॅटरल रिजन म्हणतो. ठीक आहे, याला अवर्षण चतुष्कोन जे आपण म्हणतो ते या भागात आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकता. थँक्यू सो मच. आता आपण यानंतरच्या क्लासमध्ये भेटणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.